नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला मी सुरुवात करते. तुम्हाला आज मी अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. वर्षभरात असे काही दिवस असतात, त्या दिवशी केलेली छोटीशी सेवा देखील खूप फलदायी ठरत असते आणि आपल्याला खूप मोठे फळ देऊन जाते. आणि स्वामी भक्तांना अनुभव आहे की त्या दिवशी केलेली सेवा अगदी छोटीशी जरी असली तरी आपलं आयुष्य बदलून टाकते. बघा, वर्षभरात असे काही दिवस असतात, जर का आपण त्या दिवशी काही ना काही छोटीशी का होईना सेवा केली, आपल्या यथाशक्तीने जे काही स्वामींची सेवा केली, तर ती सेवा आपल्याला अधिक पटीने फळ देऊन जाते, पुण्यफळ प्राप्त करून देत असते. असेच दिवस म्हणजे बघा, अत्यंत महत्त्वाचा दिवस आता जवळ येत आहे, तो म्हणजे स्वामी महाराजांचा प्रकट दिन. येत्या 20 मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन असणार आहे. हा दिवस स्वामी भक्तांना अगदी दिवाळी आणि दसऱ्याहून कमी नसतो. असे म्हणतात की या काळात दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. म्हणूनच या काळात तुम्ही एखादी छोटीशी का होईना सेवा केली तर त्याचं फळ अगदी अनेक पटीने आपल्याला मिळत असतं. आता आयुष्यात कोणालाही समस्या नाही, अडचणी नाही असा एकही मनुष्य नाही. प्रत्येकाला अडचणी असतात, प्रत्येकाच्या सारख्या काही ना काही कटकटी सुरू असतात. प्रत्येकाला वेगवेगळ्या छोट्या मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असतो. म्हणजेच काहींना लग्नाच्या समस्या असतात, काहींना आर्थिक अडचणी असतात, संततीच्या अडचणी असतात, आरोग्याच्या अडचणी असतात. आयुष्यात वेगवेगळ्या या अडचणींना सर्वांना सामोरे जावे लागते. परंतु या सर्व अडचणींसाठी आपल्याकडे एकच सेवा आहे, ती म्हणजे स्वामी सेवा, दत्तसेवा. बघा, तुम्हाला आज अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमधून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही देखील एक स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य श्री स्वामी समर्थ लिहा. तुम्ही कोणत्या सेवा करत असता ते देखील सांगा. आपण सर्वांनी 21 दिवसांची सेवा चालू केल्या असतीलच. त्याचप्रमाणे ज्यांना 21 दिवसांच्या सेवा करणं शक्य होत नाही, त्यांनी किमान 11 दिवसांच्या सेवा चालू केल्या असतील, किंवा ज्यांना 11 दिवसांची सेवा करणे देखील शक्य होत नाही, त्यांनी 7 दिवसांच्या सेवा केल्या तरी चालतील. बघा, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. असं म्हणतात की स्वामी प्रकट दिन जो आधीचा आणि नंतरचा काळ हा खूप कार्यरत असतो. या काळात आवर्जून छोटीशी का होईना सेवा करावी. ज्यांना मोठ्या सेवा करणं शक्य नाही, पारायण करणं शक्य नाही, त्यांनी आवर्जून अत्यंत छोटीशी सेवा आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यावरून तुम्ही करायचे आहे. या एका सेवेने देखील तुमचे अनेक प्रश्न सुटू शकतात. स्वामी नक्कीच मार्ग दाखवतात. अत्यंत प्रभावी असा एक अध्याय आणि अत्यंत शक्तिशाली असा एक श्लोक आपल्याला या व्हिडिओमधून बघायचा आहे. बघा, स्वामी महाराजांची सर्वात मोठी सेवा कोणती असेल तर ती सेवा म्हणजे नामजप. जी व्यक्ती नामजप करते ती सर्वश्रेष्ठ सेवा मानली जाते. त्याहून अधिक श्रेष्ठ सेवा अजून आहे, ते म्हणजे अडकलेले जे लोक असतील, नडलेले लोक असतील, ज्यांना खूप अडचणी आहेत, अगदी मार्गच दिसत नाही किंवा मार्ग दाखवणारा कोणी नाही, अशा अडकलेल्या लोकांना आपण स्वामी सेवेचा मार्ग दाखवायचा. त्यांना तुम्ही स्वामी सेवेपर्यंत आणायचं आहे. आपल्याला केंद्रात त्यांना घेऊन यायचं आहे. त्यांना तुम्ही एखादी त्यांच्या अडचणीसाठी सेवा सांगून ती सेवा करायला सांगायची आहे. सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे स्वामी सेवेकरी घडवणे ही होय. आपल्याला शक्य झाल्यास आपण अशा एखाद्या अडलेल्या नडलेल्या व्यक्तीला आवर्जून आपल्या स्वामींच्या सेवेचा मार्ग दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे सर्वात श्रेष्ठ म्हणजे नामस्मरण ही देखील सेवा. ज्याला आपण कुठली सेवा करणे शक्य नाही, त्यांनी अखंड नामजप सुरू ठेवावा. अगदी तुम्ही मासिक पाळीत देखील नामस्मरण करू शकता. उठता बसता जेवताना काम करताना नामस्मरण करू शकता. आता बघा, आपण काही ना काही या काळात सेवा करणं गरजेचं आहे. स्वामी चरित्र सारामृत पठन करणे, तारक मंत्रांचे वाचन करणे, श्री स्वामी समर्थ 11 माळी जप करणे,
आपल्या परीने सेवा जो तो व्यक्ती करत असतो. प्रत्येक सेवा तुम्ही करणं किंवा त्याचप्रमाणे काही जण गुरुचरित्र पारायण देखील करतात. स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत हे पारायण करायचं असतं. परंतु वेळेच्या अभावी हे गुरुचरित्र पारायण देखील शक्य नाही. गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा तर असते किंवा श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचे पारायण देखील बऱ्याच व्यक्ती करत असतात, परंतु हे पारायण करणे शक्य नसेल. गुरुचरित्र पारायण करण्याची देखील खूप इच्छा असते. अशांनी या 2 सेवा आवर्जून करायच्या आहेत. तुम्ही तुमच्या फावल्या वेळेत ही सेवा करू शकता. ही सेवा आजी आजोबा, स्त्री पुरुष, लहान मुलं ज्यांना लिहिता वाचता येते अशी कुठलीही व्यक्ती ही सेवा करू शकते. त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या सेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे रोज क्रमशः 3 अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत. ही सेवा करताना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बरेच जण बऱ्याच व्हिडिओमध्ये असं देखील दिलेलं असतं की मांसाहार जर तुम्ही करत असाल तर स्वामी सेवा करू नका. आपण स्वामी सेवा मनापासून करायची आहे. जरी घरात नॉनव्हेज बनवत असला तरी देखील आपण स्वामी सेवा करू शकतो. आपलं मन शुद्ध पाहिजे, भक्ती श्रेष्ठ पाहिजे. आपण पूर्ण श्रद्धेने विश्वासाने केलेली सेवा स्वामी स्वीकारतात. स्वामींपर्यंत ती नक्की पोहोचते. सेवा करताना आपलं मन न डगमगता पूर्ण श्रद्धेने सेवा करायची आहे. जशी जशी स्वामी सेवा वाढत जाईल तसा तसा तुमचा मांसाहार करणे देखील कमी होईल. त्यामुळे कुठलाही नियम, कुठलेही बंधन न पाळता स्वामी सेवा सुरू करा. जर तुमच्या घरात मांसाहार करत असाल तर दुसऱ्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन घर स्वच्छ करून पुसून वगैरे घेऊन नंतर गोमूत्र शिंपडून तुम्ही ही सेवा करू शकता. मात्र लक्षात ठेवा, सेवा चालू केल्यानंतर जर ती संकल्पयुक्त सेवा असेल तर त्या सेवेमध्ये मांसाहार करता येणार नाही. जर तुमची 7 दिवसांची, 11 दिवसांची, 21 दिवसांची अशी कोणती सेवा असेल तर त्या दिवसांमध्ये मांसाहार करता येणार नाही. त्याचप्रमाणे ही सेवा करताना तुमच्या दिवसभराच्या कोणत्याही वेळेनुसार, तुमच्या सवडीनुसार तुम्ही सेवा करू शकता. सेवेचे नियम पाळण्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं सेवा किती श्रद्धेने करता. स्वामींनी, दत्तगुरूंनी सेवा करताना आपल्याला फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत कोणतीही सेवा करायची नाही एवढंच सांगितलं आहे. कारण ही वेळ दत्तगुरूंच्या भिक्षेची वेळ असते. आता सेवा पाहूया. स्वामी प्रकट दिनापर्यंत ही सेवा करायची आहे. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होत नाही. म्हणून आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर आपल्याला या काळात 11 दिवसांची, 108 दिवसांची किंवा 21 दिवसांची, 7 दिवसांची सेवा करायची आहे. तुम्हाला 1 श्लोकी गुरुचरित्र हा अत्यंत छोटासा श्लोक किंवा या श्लोकाचे पठण आपल्याला करायचं आहे. गुरुचरित्राचा हा श्लोक आपण प्रकट दिनापर्यंत रोज 108 वेळा, 21 वेळा किंवा 11 वेळा तुम्ही पठण करू शकता. 21 वेळा शक्य नसेल तर तुम्ही 11 वेळा पठण करू शकता. हा श्लोक पठण करण्याच्या अगोदर सकाळी देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर ज्यावेळी तुम्ही श्लोक पठण करायला बसणार आहात तुम्हाला ती वेळ रोजची एकच वेळ ठेवायची आहे, जेणेकरून सेवेचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल. कारण त्याच वेळेला आपली इच्छाशक्ती आपोआप तयार होते. आपण जरी कामात असलो तरी आपण मनापासून ती सेवा करण्यासाठी आपला मेंदू देखील तयार होतो. त्यामुळे सेवा करण्याची वेळ एकच ठेवायची. त्यासाठी एक आसन बसायला घ्या. त्यानंतर स्वामींना मनोभावे मुजरा करा, नमस्कार करा. छोट्याशा वाटीमध्ये खडीसाखर ठेवा किंवा दूध ठेवा. एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवा आणि हा श्लोक 11, 21 किंवा 108 वेळा पठण करा. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी, त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी. तीर्थे हिंडत पातला भिल्लवर्तीची संगमा, तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांच्या श्रमा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या श्लोकाच्या नित्यसेवेने तुम्हाला अडचणीतून मार्ग निघेलच निघेल. तुमच्या घरामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला घडून आलेले दिसतील. ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही त्यांनी आवर्जून या श्लोकाचं पठण करावं. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होताना दिसेल. घरातील नकारात्मक शक्ती, नकारात्मक ऊर्जा कमी होत असते. त्याचप्रमाणे आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील एक अतिशय शक्तिशाली असा
9वा अध्याय जो आहे त्याचं पठण करायचं आहे. या अध्यायाच्या पठणाने आपल्याला गुरूंची कृपा प्राप्त होत असते. आपल्याला अनेक अडचणी असतात, त्या सर्व अडचणीतून मार्ग निघतो. या सर्व अडचणी दूर होतात. नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी या अडचणी असतील, अडथळे असतील तर ते दूर होतात. या अध्यायाचं पठण करा. या दोन्ही सेवांचे नियम सेमच आहेत. मांसाहार करायचा नाही आणि आपल्याला रोज काहीतरी नैवेद्य ठेवायचा आहे. सेवा करताना एका ग्लासमध्ये किंवा एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवा. यातील तीर्थ आपल्या घरच्या सर्वांना प्यायला द्या. पिण्याच्या पाणीमध्ये देखील याचे थोडे तीर्थ तुम्ही टाकू शकता. असे श्लोक आणि मंत्रांची शक्ती या तीर्थात उतरलेली असते. पिण्याच्या पाण्यामध्ये हे पाणी टाकल्याने अत्यंत प्रभावीपणे तयार होते. श्लोक अशी सेवा आहे ज्यांना इतर सेवा करणे शक्य नाही त्यांनी आवर्जून ही सेवा करायची आहे. आपल्याला आपल्या सेवेचा बॅलन्स वाढवायचा आहे आणि असेल तर नक्कीच थोडा वेळ काढून ही सेवा आवर्जून करू शकता. काही माहिती समजली नसेल तर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. मासिक धर्म अडचण आली असेल तर सेवा थांबवून घ्यायची आहे. त्यावेळी ही सेवा करता येणार नाही. सुतक वगैरे असेल तरीसुद्धा सेवा करता येणार नाही. अडचणी असतील किंवा मग त्या दिवशी सेवा करणे शक्य नसेल, दुसऱ्या दिवशी तुम्हाला डबल सेवा करायची असेल आहे. सेवा करताना पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प सोडून सेवा करू शकता, म्हणजे सेवेचा संकल्प करू शकता किंवा संकल्प नाही केला डायरेक्ट सेवा केली तरीसुद्धा चालेल. कारण आदल्या दिवशी स्वामींचे मंदिर केंद्र असते तर तुम्ही मंदिरात जाऊन एक नारळ खडीसाखर घेऊन सेवा घेऊ शकता. केंद्रामध्ये ही सेवा घेतली तरीसुद्धा चालेल आणि नारळ खडीसाखर फुलं घेऊन प्रार्थना करू शकता की आजपासून मी ही सेवा सुरू करत आहे, ती माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडू द्या, अशी स्वामींकडे इच्छा मागा आणि सेवेला सुरुवात करा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांना स्वामी सेवकऱ्यांना शेअर करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.